ते देशभक्त जर होते तर मग त्या देशभक्ताची अशी विभागणी ज्या संसदेमध्ये झाली त्याच संसदेमध्ये त्यांचं तैलचित्र लावताना काँग्रेसचे तत्कालीन 2 ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर आणि प्रणव मुखर्जी हे देखील हजर होते, हे प्रेक्षकांना मी आता इथे आवर्जून सांगू इच्छितो. आपल्यासोबत रणजित सावरकर आहेत. रणजित सावरकर, 2 सावरकर होते आणि त्याहीपेक्षा सावरकरांबद्दल संघांनी काय सांगितलं हे देखील आता आपल्याकडे रत्नाकर महाजन यांनी सांगितलं. परंतु मुळात भाजपचे सावरकर आणि काँग्रेसचे गांधी या अशा फाळणीबद्दल आपलं मत काय आहे? मला वाटतं राहुल गांधी यांनी आज स्पष्टपणे हे मान्य केलं आहे की सावरकर आमचे नाहीत. परंतु काँग्रेसचा इतिहास बघितला तर 1948 साली आणि 47 सालापासूनच क्रांतिकारकच आमचे नाहीत ही काँग्रेसची भूमिका फार ठाम होती. कारण सांगतो की 47 साली जेव्हा 15 ऑगस्टला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा सावरकरांना शिवाजी पार्कच्या निमंत्रणाला ते 2 मिनिटाच्या अंतरावर राहतात, त्यांना तिथे बोलवण्यात आलं नव्हतं, त्यांना कुठल्याही समारंभात बोलवण्यात आलं नव्हतं. त्याच्यामुळे सावरकर आमचे नाहीत, क्रांतिकारक आमचे नाही ही भूमिका काँग्रेसची पक्की होती. क्रांतिकारकांची अशी हेटाळणी होती की कोणीतरी माथे फिरूयेत असं कलेक्टरला मारून काय स्वातंत्र्य मिळतं का? आज इतिहास सगळा उपलब्ध आहे, पण काँग्रेसने हा इतिहास सगळा दाबून टाकला. कारण ह्याचं कारण असं की त्यांना ते पूर्ण श्रेय आपल्याकडे घ्यायचं होतं की भारताचं स्वातंत्र्य फक्त काँग्रेसनेच मिळवलं आणि इतर जो क्रांतिकारकांचा पक्ष होता त्यांना त्यांचा त्यात काहीही सहभाग नाही. आणि म्हणून जेव्हा काँग्रेस म्हणतं की रक्ताचा एकही थेंब न सांडता आम्ही स्वातंत्र्य मिळवलं, त्याच्यासारखा खोटारडेपणाचा कळच नाहीये. त्याच्यामुळे आज जी ती काँग्रेसची भूमिका होती ती राहुल गांधींनी स्पष्ट मान्य केली. मला आणखीन एक सांगायचं आहे की ही जी भूमिका होती की गांधींनी स्वातंत्र्य मिळवलं असं सुरुवातीला म्हणायचे, नंतर ते गांधींबरोबर गांधी नेहरूंमुळे स्वातंत्र्य मिळालं अशी भूमिका आली आणि त्याचा परिपाक असा झाला की काँग्रेसच्या अंतर्गत नेतृत्वात नेहरू एकमेव वरिष्ठ नेते नव्हते, तर ते पटेल वगैरे हे सगळेच बाजूला पडले. आणि आता मला तर वाटतं आत्ताच्या लोकांना नावही माहीत नसेल काँग्रेसवर इतर नेते कोण होते. आणि जर गांधी जिवंत राहिले असते तर ते गांधींचं विषय काँग्रेसने तेव्हाच करून टाकलं होतं, कारण त्यांनी एकही गांधींचं तत्व पाळलेलं नाहीये. आजचं काँग्रेस गांधींचं एकही तत्व पाळत नाहीये. त्याच्यामुळे मला वाटतं की त्यांनी तत्व पाळावीत आणि मग गांधींचं तत्व काँग्रेस पाळत नाही हा सिद्धांत आपण क्षणभर कुठल्याही प्रकारची चर्चा न करता मान्य करू, पण मग सावरकरांचा कोणता सिद्धांत भाजप मांडतंय हे मी ते भाजपाची बाजू मांडायला आलेलो नाहीये. माझं भाजपची बाजू सांगणं आहे फक्त सावरकरांचा जो विज्ञानवादी हिंदुत्ववाद होता त्याची आता अंमलबजावणी भाजप करतंय का हा सवाल आहे. मी एवढंच सांगतो की कुठल्याही पक्षाला सत्ता स्पर्धेत सावरकरांची मतं स्वीकारणं अगदी अशक्य आहे. कारण सावरकरांची मतं ही राष्ट्रनिष्ठ होती. सावरकरांनी स्वतः तुम्हाला सांगतो 37 साली जी भूमिका घेतली की गाय ही आमची माता नाही, ती केवळ बैलाची माता असू शकते, त्याच्यामुळे परंपरागत हिंदू सावरकरांपासून दूर गेला. आणि सावरकरांची जी हिंदुत्वाची भूमिका होती की त्यांनी जी आसुंदी सिंधूपर्यंतही घेतली की कुठलाही धर्म नाही, भारतातले सर्व धर्मपंथ हे हिंदू आहेत. आणि ती भूमिका घेण्याचं मुख्य कारण की आज जे रत्नाकर महाजन मगाशी म्हणाले की त्यांनी हिंदुत्ववादाची भूमिका मांडली, तर कारण असं की त्या काळात हिंदू मुसलमान ह्या प्रश्नावरच फाळणी होत होती आणि हिंदूंची बहुसंख्या करणं योग्य होतं, म्हणून सावरकरांनी ती भूमिका घेतली होती. तर ती भूमिका म्हणून त्यांना हिंदुत्वादी म्हणून ब्रँड केलं, त्याच्यामुळे सेक्युलर त्यांच्या विरुद्ध दूर अशी सावरकरांची हे झाली. पण सावरकरांना हे माहिती असून पूर्ण हे माहिती होतं सावरकरांना, परंतु त्यांनी हे केलं होतं की लोक मला काही म्हणत मी माझी भूमिका मांडणार आणि त्याच्यामुळे ही भूमिका आजचे राजकीय नेते नाही करू शकत. तुषार गांधी यांच्याकडे जाण्यापूर्वी तुमचं मत जाणून घ्यायचं ते म्हणजे महात्मा गांधींबद्दल आपलं काय मत आहे? त्यांना तुम्ही राष्ट्रपिता मानता का? देशाला स्वातंत्र्य मिळालं याच्यात महात्मा गांधींचं अत्यंत मोठं किंवा सर्वात मोठं योगदान होतं हे आपल्याला मान्य आहे? महात्मा गांधींचं योगदान होतंच, प्रत्येक स्वातंत्र्य सैनिकाचंही होतं. आणि मतभेद असले तरी ते आपण काही गोष्टी असतात की त्या मान्य करायला पाहिजेत. मला सावरकर मान्य आहेत म्हणून मी इतरांना नाकारून चालत नाही, कारण गांधींची मतं मलाही पटत नाहीत. पण ह्याचा अर्थ गांधींनी तेव्हा जे काय केलं तर त्यांच्या हेतूविषयी संशय व्यक्त करणं हे चुकीचं आहे. कारण आपला जो इतिहास आहे तो इतिहास आपण सगळ्यांनी एकत्र येऊन पुढच्या दिशेने जेव्हा आपण जातो तेव्हा आपल्या राष्ट्रपुरुषांचा आदर केल्याशिवाय आपण भविष्याकडे बघू शकत नाही. डॉक्टर रत्नाकर महाजन, क्विक कॉमेंट. भगतसिंगला जेव्हा फाशी झाली किंवा अन्य जे क्रांतिकारक होते त्यांच्याबद्दल महात्मा गांधींनी ही इज अ मिसगाइडेड पॅट्रियट असं त्याचं वर्णन केलेलं होतं. त्यामुळं त्यांचा पॅट्रियटिझम हा तेव्हाही मान्य होता. प्रश्न फक्त असा होता की कोणत्या तत्त्वज्ञानाभोवती अधिकाधिक जनसंघटन उभं करता येईल आणि अधिकाधिक जनसहभागानं आपला हेतू साध्य करता येईल याबाबतचे मतभेद होते. ही इतिहासाची पॉइंट वेल टेकन. महात्मा गांधी आमचे असं राहुल गांधी म्हणतात तुषारजी, मुळात हे तुम्हाला मान्य आहे का? आणि गांधीच्या
तत्वावर आजची काँग्रेस चालली असं वाटतं की जेणेकरून त्यांना हे बोलायचा नैतिक अधिकार येईल? बघा, बापूंना स्वतःचे प्रायव्हेट जागीर कोणीच बनवू शकत नाही. आम्ही पण जे त्यांचे परिवारातले आहोत, आम्ही पण त्यांना आमचे एक्सक्लुझिव्ह सांगू शकत नाही. ते विश्वपुरुष होते आणि त्यांच्यावर जगाचा अधिकार आहे, फक्त भारताचा आहे तसं पण नाही आहे. आणि हे जे गोष्ट आहे, आता तुम्ही मला सांगतात की काँग्रेस त्यांच्या रस्त्यावर चालू शकते की नाही, मी स्वतः त्यांच्या रस्त्यावर पूर्णपणे चालू शकत नाही. त्यामुळे काय मी बापूंचा अनुयायी नाही का सगळ्यांनी महात्माच बनावं लागतं त्यांचे अनुयायी म्हणून, तरच ते खरे अनुयायी होतात असं असतं का? तुम्ही अंशतः पण त्यांच्या मार्गावर चालून त्यांची भक्ती करू शकता, पण प्रायव्हेट जागिरीकरण कोणत्याही नेत्याचं जर करायला गेलात तर ते चुकीचं आहे असं मला वाटतं. परंतु त्याच वेळा अनुयायी झाल्यानंतर महात्मा होता येत नाही, परंतु अंशतः त्यांच्या वाटेवर तरी आपल्याला थोडीफार वाटचाल करता येऊ शकते. त्यांची काही तत्व तरी आपल्या अंगी आपल्या आचरणात येऊ शकतात. आणि आंधळी भक्ती करून कोणाचं पण अनुकरण आपण करू शकत नाही. आंधळी भक्ती करून काही करता येत नाही, पण समाजाला आंधळ बनवण्याकरता जेव्हा देशाची विभागणी किंवा विचारवंतांची विभागणी किंवा तुम्ही स्टेट मतांची विभागणी करण्याकरता कोणी गांधी आमचे आणि सावरकर तुमचे असं म्हणल्यावर आपली प्रतिक्रिया? नाही, मी असं म्हणेन की ते सर्वांचेच आहेत. जे त्यांना मानतात ते सर्वांचेच आहेत. आणि आपल्याला फार हे एक सवय झाली आहे की काळं आणि श्वेत असं बघायचं सगळ्यांना. शेड्स ऑफ ग्रे सगळ्यांमध्ये असतात, ते शेड्स ऑफ ग्रे आपण नाकारतो कारण आपण त्यांना एक आयकॉनिक लिडरशिप म्हणून बघतो आणि आपल्याला ते पांढरे शुभ्रच हवे असतात. आणि म्हणून आपण त्यांचं मग लेगसी फॉलो केली नाही तरी एडॉप्शन करायचा एक क्लेम करून. रणजित सावरकर, विनायक दामोदर सावरकरांवर काही आक्षेप होते आणि ते आक्षेप असे आहेत, त्यातले 4 आक्षेप आपण आणि त्याच्यात तुमची उत्तरं घेऊया. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी अंदमानच्या जेलमधून स्वतःची सुटका करून घेण्याकरता माफीनामा लिहून दिला, ब्रिटिश सरकारची माफी मागितली, एकदा नव्हे अनेकदा मागितली, ब्रिटिशांच्या जाचक अटी मान्य केल्या आणि सुटकेनंतर ब्रिटिशांना पूरक अशी हिंदू मुस्लिम फाळणी करणारी म्हणजे हिंदुओं का हिंदुस्तान अशी भूमिका सावरकरांनी घेतल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. पहिला मुद्दा असा की सावरकरांनी वारंवार माफी मागितली, सपशेल खोटं आहे. सावरकरांनी एकदाही माफी मागितलेली नाही. 1913 सालचा एक अर्ज दाखवतात आणि त्याच्यामध्ये प्रॉडिगल सन असा त्यांनी सावरकरांनी उल्लेख केला आहे. पण तो अर्ज तुम्ही जर का पूर्ण वाचला तर ती सावरकरांची एक वक्रोक्ती आहे, कारण हा प्रॉडिगल सन हा मुळात शब्द येतो बायबलमध्ये आणि तो अलमायटीच्या संदर्भात येतो. त्यामुळे सावरकरांनी ब्रिटिशांना थोडक्यात आरोप केला की युआर बिहेविंग लाईक अलमायटी. पण त्या अर्जातच सावरकरांनी माफीनाम्यात बघा असे शब्द कधी वापरले जात नाहीत की जगातल्या कुठल्याही सुधारित देशामध्ये राजकीय कैद्यांना असं वाईट वागवल्या जात नाही, म्हणजे थोडक्यात तुम्ही सुधारित देश नाही. माणसाच्या मूलभूत गरजांसाठी आम्हाला अर्ज करावे लागतात, ही अतिशय लज्जास्पद गोष्ट आहे. हे त्या अर्जातलेच वाक्य आहेत. त्याच्यानंतर सांगतात सावरकर की राजकीय कैदीची तुम्ही आम्हाला सवलती देत नाही आणि सामान्य बंदची देत नाही, पण या दोन्ही गटातील विशेष वाईट वागणूक मिळण्यासाठीच तुम्ही आम्हाला एक क्लासिफाय केलेलं आहे, हे त्या अर्जातच लिहिलेलं आहे. आणि मुख्य म्हणजे माफीनामा म्हणजे काय हो, अगदी शब्दछल करत नाही, पण माझं चुकलं पुन्हा कसं करणार नाही, मला माफ करा असं सावरकरांनी कुठेही लिहिलं नाही. याच्या सगळ्यात पुढे जाऊन मी सांगतो की तो अर्ज ज्या रेजिनॉल्ड कडॉकला दिला तो असं म्हणतो की हा अर्ज याच्यात देर इज नो रिग्रेट ऑर रिपेंटन्स, हे तो स्पष्ट कव्हरिंग नोटमध्ये येतो. या अर्जात कुठेही खेद वा खंत नाही, तर माफी कुठली? आणि सावरकरांनी अर्ज केले, त्यांनी मान्य केलेलं आहे, त्यांनी अनेकदा केले. त्याच्यात मागे त्याची भूमिका होती. त्याची एक भूमिका अशी होती की दुसरं महायुद्ध तोंडावर आलं होतं, सावरकरांची संघटना या युद्धात उतरण्याकरता आधीपासून प्रयत्न करत होती. आणि हे मी म्हणत नाही, हे रेजिनॉल्ड कडॉक असं म्हणतोय की सावरकरांना त्यासाठी अंदमानचं बाहेर जायचं होतं आणि ते बाहेर जायचं म्हणजे तुरुंगाच्या बाहेर, पण होल अंदमान वॉज अ जेल, तर त्यात सिल्वर जेलमध्ये त्यांना बाहेर पडायचं होतं. तर रेजिनॉल्ड कडॉक म्हणतो इट इज इम्पॉसिबल टू गिव्ह एनी लिबर्टी हिअर अँड आय थिंक ही वुड एस्केप फ्रॉम एनी इंडियन जेल. सो इम्पॉर्टंट अ लीडर इज दॅट युरोपियन सेक्शन ऑफ द इंडियन अनार्चिस्ट वुड प्लॉट फॉर हिज एस्केप. अँड त्याच्यानंतर पुढे म्हणतात की इफ ही वर अलाउड आउटसाइड द सेल्युलर जेल इन अंदमान हिज एस्केप वुड बी सर्टन. हिज फ्रेंड्स कुड इझिली चार्टर अ स्टीमर टू लाय ऑफ वन ऑफ द आयलँड्स अँड लिटिल मनी डिस्ट्रीब्युटेड लोकली वुड डू द रेस्ट. आता तुमचा पुढचा इतिहास मी सांगतो की 1915 साली यांच्या योजनेप्रमाणे सिंगापूरमध्ये बंड झालं. मुळात योजना अशी होती की अंदमानमधील क्रांतिकारकांना सिंगापूरमध्ये घेऊन जायचं आणि त्या बंडाला नेते पाहिजेत कोणीतरी. तर ते बंड झालं, 4 दिवस सिंगापूर बंडखोरांच्या ताब्यात होतं
पण तो नेते नसल्यामुळे ते बंड फसलं आणि ह्याच्यासाठी जर्मनीने एमडेम नावाची एक बोट ही खास मुद्दाम पाठवली होती. आणि हे जे यांनी उल्लेख केलेला आहे 1913 सालचा रेजिनॉल्ड कडॉकचा, ही त्यांच्याकडे काहीतरी इन्फॉर्मेशन असेल. मला तुम्हाला एक दुसरा त्याच्यामुळे हा माफीनाम्याचा काही प्रश्न नाही. पॉईंट वेट आहे. एक ब्रेकवर जाण्यापूर्वी छोटासा प्रश्न, नंतर रत्नाकर महाजन यांची ब्रेक नंतर आपण प्रतिक्रिया घेऊया. तो म्हणजे हिंदुओं का हिंदुस्तान अशी भूमिका करत एक प्रकारे हिंदू मुसलमानांची फाळणी सावरकर करत होते, तर दुसरीकडे हिंदू मुस्लिम एकतेकरता त्यांच्या स्वभावानुसार महात्मा गांधी प्रयत्न करत होते. खिलाफत चळवळी त्याचं उत्तम उदाहरण आहे. यू वॉन्टेड टू डिवाइड, गांधी वॉन्टेड टू युनाइट. याच्यात सावरकरांना दोष देण्याआधी तिथे परिस्थिती काय होती बघा. मुस्लिम लीगने ऑलरेडी भूमिका घेतली होती की आम्हाला फाळणी हवी आहे आणि ती धर्मभेदावरच हवी आहे. सावरकर कुठलाच धर्म मानत नव्हते, सावरकर देवच मानत नव्हते. पण हिंदू हे एक राजकीय व्यक्तिमत्व आहे, एक राष्ट्रीयत्व आहे. सावरकरांची भूमिका होती की लाईक जर्मन्स इन जर्मनी, ब्रिटनमध्ये ब्रिटिश, तसं भारतात हिंदुस्थानात हिंदू, ही त्यांची भूमिका होती. त्यांची पुढची भूमिका होती की इतर इथे अल्पसंख्य आहेत, पण सावरकर असं म्हणतात की अल्पसंख्याकांनाही इथे इक्वल अधिकार दिले पाहिजेत. आणि पुढे जाऊन ते म्हणतात की भारतात जर कोणाला घराच्या बाहेर पडायचं असेल तर आपला धर्म घरात ठेवून त्यांनी बाहेर पडावा, कारण धर्म हा फक्त पारलौकिक जीवनात स्वर्ग किंवा नर्क याच्यासाठीच तो उपयोगी आहे. टू नेशन थिअरी द्विराष्ट्रवाद हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. तुषार गांधी, तुम्ही अगदी योग्य वेळी काढलाय. वेळ एका ब्रेकची आणि ब्रेक नंतर आपण हा द्विराष्ट्रवाद आणि या सगळ्याचा उपयोग सध्याची काँग्रेस आणि भाजप केवळ राजकारणासाठी करते का? झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.